जागा मर्यादित असल्यानं सर्वांना उमेदवारी देणं अशक्य आहे। मात्र उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होणं हे देखील साहजिक आहे। उमेदवारी न मिळालेल्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने विचार करेल, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। दोन्ही पक्षाकडे प्रचंड संख्या होती, भाजपकडे सुद्धा प्रचंड संख्या आहे आणि प्रचंड संख्या असल्यामुळे निश्चित प्रकारे जो फॉर्म्युला इथल्या स्थानिक नेत्यांनी जो मान्य केलेला आहे त्या फॉर्म्युल्यामुळे निश्चित प्रकारे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती, काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरती 100% तिथं त्यांची उमेदवारी मिळणार नाही। साहजिक आहे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाराज असणं साहजिक आहे, परंतु यातनं निश्चित प्रकारे ज्या कार्यकर्त्यांना यातनं उमेदवारी मिळणार नाही त्याचा पक्ष, दोन्ही पक्ष एक वेगळ्या प्रकारचा त्यांचा वेगळा विचार करतील आणि यामध्ये कुणी मला आज तुमच्या माध्यमातून सांगतो, मला कुणाची नाराजी आज तरी मी इथं आलेलो सकाळी मला वाटलेली नाही। हरीश अलीमचंदानी यांनी भाजपमध्ये आता घर वापसी केलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बंडखोरी करत वंचितमधून निवडणूक लढवलेली होती। मात्र आता हरीश अलीमचंदानी हे स्वगृही परतलेले आहेत। मी खूप आनंदित आहे आणि पक्षाबद्दल मला एक आस्था वाढलेली आहे की जी भारतीय जनता पार्टी सगळ्यांना सामावून घेते आणि सगळ्यांना समजून घेते, ती पार्टीने माझी चुका बाजूला करून मला पार्टीमध्ये प्रवेश दिला, मी पक्षामध्ये सामील करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि बिनशर्त मी इथं बिनशर्त माझ्या इथं प्रवेश झालेला आहे। त्याबद्दल भारतीय जनता पार्टी मला जे भी माझ्यावर काम सोपतील ती मी चांगल्या रीतीने काम पार पाडणार आहे। अकोल्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा मात्र कायम असल्याचं दिसतंय। पुढच्या काही तासात पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे, असं अल्टिमेटम भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी मित्र पक्षांना दिलेलं आहे। युतीच्या बाबतीत थोडा संभ्रम आहे, वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याही पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावरही कार्यकर्त्यांचा दबाव आहे नेत्यांवर, ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे। परंतु आता आम्ही वेळ खूप झाल्यामुळे त्यांना सांगितलं की पुढच्या काही तासात तुम्ही आम्हाला कळवा, नाही तर मग प्रेमानं आपण आपापल्या मार्गानं मार्गस्थ होऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।